नमस्कार, हिंदुस्तान 24 तास न्यूज मध्ये आपले स्वागत। मी आहे वर्षा सामंत। पाहूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। निश्चितपणे याच्यामध्ये जेव्हा ही लढत सुरू झाली तेव्हा महाविकास आघाडीचं जी पोझिशन होती की याच्यामध्ये कोण उमेदवार देतील, यांची काय ताकद आहे, यांना आम्ही सगळ्यांचे डिपॉझिट घालू किंवा वन साईड BJP त्याच्यामध्ये येणार आणि अगदी मंत्री महोदय आशिष शेलार, बाकी सगळे प्रमुख नेते, स्वतः रवी चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्रजी चव्हाण येऊन गेले। आणि म्हणून आपण यावेळेला एक वेगळा याच्यामध्ये प्रयोग केला की कार्यकर्त्या शिवसेनेचं तिथं प्राबल्य होतं, नंतर काँग्रेस होती, नंतर शेका पक्ष, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस होती। तिच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं का मी उमेदवार होईल, पण आपण एक त्याच्यामध्ये माझं एक लोकांना त्यांना सांगितलं, आमच्या आघाडीच्या नेत्यांना, मनोहर भोईरांना, कारण लढणाऱ्या महिलांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे। या 5 वर्षे लढतात। भावना गाणेकर अतिशय महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीच्या नेते आहेत आणि ते महाराष्ट्राला लढत असतात, सगळे आंदोलनं करतात। इथं जमीन बिवलकरच्या विरुद्ध त्यांनी मोठी लढाई केली आणि सक्सेस झाल्या। एक बोलकी आहे, धावणारी आहे, अडीअडचणीला पोलीस स्टेशन, तहसीलदार, कलेक्टर येतात। तर अशी कुठली तरी कार्यकर्ती पाहिजे का जी जाऊन लोकांचं प्रतिनिधित्व करताना लोकांमध्ये असेल। नवऱ्यानं नगराध्यक्षपद भोगायचं आणि बायकोनं नुसतं फक्त निवडून यायचं, याला फाटा देण्याचं काम केलं आणि लढाऊ महिला म्हणून, आक्रमक महिला म्हणून त्यांना आपण संधी दिली आणि ते दिल्यानंतर निश्चितपणे त्याच्यात बदल घडला। त्या जनतेमध्ये गेल्या पहिल्या दिवसापासून त्यांनी शौचालय नाही आहेत, स्वच्छतेचा काय, ट्रॅफिकचा काय, नगरपालिकेचं जे मेन भवन जे आहे राजीव गांधी ते कधी बांधणार, या अनेक गोष्टी प्रलंबित आहेत। प्रचंड प्रमाणे भ्रष्टाचार आहे, याची लखतर सोशल मीडियामधून बाहेर काढली आणि एकदम रणरागिणीसाठी सारखी ती लढली, झाशीच्या राणीसारखी। आणि म्हणून जनतेला भावलं का कोणतरी काम करणार आहे, आपल्यातली कोणतरी महिला आहे, आपल्या समस्या मागते आणि म्हणून, आणि समोरची उमेदवार ती कोणाला माहीत नाही, ती कधी पुढं आलेली नाही, ती आमदारांच्या PAची एक PAची मिसेस आहे अशी ओळख, आणि हिची ओळख स्वतंत्र आहे। तर आपण हे केलं पाहिजे। राजकारणामध्ये 50% आरक्षण का दिलं, का प्रभावी महिला आहेत ज्या काम करतात त्या पुढं आल्या पाहिजे। पण आपण का बघतो का आमदार खासदारांच्या सुना, लेकी यात सगळ्या आता नवी मुंबई सगळ्या लेकींना, सुनाला तिकीटं मागतात, बायकांना तिकीट मागतात। तर असं न करता ज्या प्रभावीपणे काम करतात समाजाला, यांना पुढं आणल्या पाहिजे। पण उरण हे एक आदर्श आणि मूर्तिवंत या महाराष्ट्रामध्ये आपलं आदर्श उदाहरण आहे का, त्यांची पक्षाची मतं फार कमी होती 4 नंबरची, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन त्यांना उमेदवार दिली आणि एक लढाऊ महिला, आक्रमक महिला, झुंजार नेतृत्व करणारी महिला पुढं निवडून आली, याचा मला अभिमान आहे। आणि पनवेलच्या बाबतीत आता शेवटी तिथं काय थेट निवडणूक नाही आहे, नगरसेवक पदाची आहे, पण तरीसुद्धा BJPने त्याच्यात मेक मारली का फार मोठे वाढ आहेत। 28,000 30,000चे वाढ आहेत, 40,000चे वाढ आहेत, म्हणजे एक जिल्हा परिषदचा मतदारसंघ होतो। तर याच्यामध्ये दमछाक होणार आहे उमेदवारांची, 4 उमेदवार एकत्र लढायचं आहे, तर तिथं वेगळं आहे। परंतु ते चित्र पनवेल विधानसभा निवडणुकीच्या वेळी आलं का, कामं ठीक आहे, आमदारांनी कामं केली, प्रशांत ठाकूर यांनी केलेले असतील, परंतु तरी टॅक्सचा प्रश्न, नयनाचा प्रश्न जसा प्रभावी राहिला आणि आमदारांना फार कमी त्याच्यामध्ये मताधिक्य मिळालं। खरं तर शिवसेना उमेदवार असतात तर आमदारांची अवस्था त्याच्यामध्ये वाईट झाली असती। आणि म्हणून जो लोकांचा प्रक्षोभ आहे तो त्याच्यामध्ये निघतो। जसं कपिल पाटील यांनी सांगितलं 35,000 कोटीची मी कामं केली, पण बालेमामासारखा नौखा उमेदवार आला आणि त्यांना लिलाव पाडलं, तर शेवटी लोकशाहीचा अर्थ काय आहे, तर जनता जागृत, जनतेला काय वाटतो। आणि उरंत क्रांतिकारकांची भूमिका आहे। 1930चा चिरनेरचा जंगल सत्याग्रह असेल, 1984चा भूमिपुत्रांचा लढा असेल, ज्याच्यामध्ये DB पाटील साहेबांच्या नेतृत्वाने आपण लढलो आणि 12.5% निर्णय झाला। तर उरण ही क्रांतिकारी भूमी, तिथला विजय किंवा तिथला निकाल जो हा नेहमी महाराष्ट्रापेक्षा वेगळा असतो आणि त्याच्यामध्ये जनतेने त्यांना कौल दिला, अनेक लढाऊ महिला निवडून दिली। आता पनवेलमध्ये ही निवडणूक होत असताना सत्ताधारी जरी फार पॉवरफुल असले तरी जनतेमधला रोष हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ देईल, कारण पिण्याच्या पाण्याचा प्रचंड प्रश्न आहे, टँकर लॉबी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि टॅक्सचा प्रश्न लोकांना जे आहे, शास्ती माफ केली वगैरे सांगतात, पण लोकांना तो टॅक्स का लावला, आम्हाला सुविधा मिळत नाही, पुढं मिळतील तेव्हा आम्ही देऊ, तर ह्या गोष्टी आहेत, याचा हा प्रश्न ऐरणीवर येणार आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही तुल्यबल लढत होईल आणि उरणच्या विजयानं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड बळ आलेला आहे आणि त्याचा धास्ती आता भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी घेतले, म्हणून फार चाचपूर आणि फार तावून सुलाखून ते आता उमेदवारी द्यायचा प्रयत्न करत आहेत। तर ही लढत सुद्धा तुल्यबल होईल असं मला वाटतं।
काँग्रेसचे 41 नगराध्यक्ष महाराष्ट्रात निवडून आले आणि 1006 नगरसेवक निवडून आले. यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा एक उभारी मिळेल असं वाटतं का? माननीय हर्षवर्धन सकपाल साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब थोरात जे आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, या अनेक नेत्यांनी त्याच्यामध्ये प्रतिष्ठा प्राणाला लावली. काँग्रेस कुठंच नसेल असं सांगितलं, पण तो महाविकास आघाडीमध्ये आपण पाहिलं का बाकीच्यांना 7-8 नगरसेवक मिळत असतं, नगराध्यक्ष मिळत असताना काँग्रेसला 41 मिळाले. तर हा प्रचंड फरक त्याच्यामध्ये आहे आणि निश्चितपणे हा जो बदल आहे तो काँग्रेसला नवसंजीवनी देणार आहे. आणि काँग्रेस हा जनतेचा प्रश्न आहे, अपक्ष आहे. त्या पक्षानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, गांधींचा विचार घेऊन चालला. कारण काँग्रेसमध्ये जातपात नाही. आता भारतीय जनता पार्टीनं जे जातपातीचं राजकारण केलं, हिंदू मुसलमान, हिंदू विरुद्ध पारशी असतील, शीख असतील, इतर अनेक धर्मांना जो त्रास देण्याचे प्रयत्न करत आहेत, ईसाई अनेक त्यांच्या विरोधात आता आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा फार हल्ले होतात, सभा घेऊन देत नाही. तर हे सर्व लोकांना नको. अशी लोकशाही भारताची सर्वात निकोप लोकशाही आहे. जगातील सर्वात मोठी प्राबल्य असणारी लोकशाही आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये हे जातीपातीचं राजकारण चालत नाही. इंदिरा गांधी जेव्हा त्यांनी आणीबाणी लावली तेव्हा लोकांना नाही पसंत पडलं, त्यांना सत्तेवरून पाय उतार व्हावं लागलं. मोदींना सुद्धा आता हे EVM मशीन बनवतात म्हणून लोकसभा आणि विधानसभेचे रिझल्ट वेगळे आहेत. अदरवाईज त्यांना या पद्धतीत जमणार. आणि पैशाचा प्रचंड पाऊस, म्हणजे महाराष्ट्रात ते लुटतात आणि पैसे मतांना 10,000 15,000 रुपये टाकतात. पण लुटतात कोणाचे पैसे? टॅक्सवाल्यांचे. रस्त्यातून पैसे काढतात, धरणातून पैसे काढतात. विकासाची कामं जिथं 25 कोटीचा बजेट आहे तो 125 कोटी होतोय. धरणाचे बजेट 700 कोटीचे 2,000 करोड होतात. पैसे खातोय कोण आणि पैसे येतात कुठून? प्रचंड पैसा हा जे आघाडीचं सरकार, त्यांचं जे सरकार महायुतीचं आहे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी, हे तिघे म्हणून प्रचंड पैसे खातात आणि इलेक्शनला टाकतात. पण जनता जागृत आहे आणि काँग्रेसनं विदाऊट मनी हे इलेक्शन जे जिंकलं हे फार निखल असं यश आहे. आणि काँग्रेसमध्ये त्याच्यामुळे निश्चितपणे नवसंजीवनी प्राप्त झाले. हर्षवर्धनजी सकपाल जे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, चांगल्या पद्धतीनं काम करतात, एक ग्राउंडवरचा कार्यकर्ता आहे आणि निश्चितपणे काँग्रेसला चांगले अच्छे दिन येणार आणि येतं पुन्हा सत्तांतर होणार ही अपेक्षा आहे. आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.